हायकोर्ट शिपाई पदासाठी आपण आपल्या YouTube चॅनलवर प्रश्नपत्रिकाचे सीरीज घेण्याचे ठरवलेले आहे आणि त्याचे व्हिडिओ अपलोड करणे सुरू आहे. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 100% तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होणार आहे. तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर पहा, या ठिकाणी गंगा नदी कोणत्या राज्यातून वाहते? यामध्ये ऑप्शन्स आहे बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश वरील सर्व. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गंगा नदी ही बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या सर्व राज्यामधून काय करत असते? वाहत असते. पुढचा प्रश्न काय आहे? भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? माउंट एव्हरेस्ट, कांचनगंगा, नंदादेवी, धौलागिरी. तर भारतातील सर्वात उंच शिखर कांचनगंगा हे आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गंगा नदी, यमुना नदी, ब्रह्मपुत्रा, गोदावरी. तर मित्रांनो, आपण जे काही सिरीज सुरू केलेले आहे त्यामध्ये जेवढा काही शिपाई पदासाठी सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार सर्व कंटेंटचा आपण काय करत आहोत त्यामध्ये समावेश करत आहोत. त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा 100% फायदा होईल. कारण मुंबई उच्च न्यायालय या अगोदर ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. 30 पैकी त्यांना 25 ते 26 गुण यामध्ये मिळाले. ॲज इट इज प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहे. तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला व्यवस्थित जास्त पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं तयारी करायची आहे त्यासाठी आपण तुमच्यासाठी कंटेंट तयार केलेला आहे. यामध्ये प्रश्नपत्रिकाचा सेट आहे. टोटल 20 प्रश्नपत्रिकाचा सेट असणार आहे आणि यामध्ये 30 एका प्रश्नपत्रिकेमध्ये 30 प्रश्न आहेत. ऑथेंटिक प्रश्न आपण तयार केलेले आहेत. तुम्ही मित्रांनो फक्त माझे युट्यूबवरचे व्हिडिओ आणि मी जो कंटेंट प्रोव्हाइड केला आहे तो कंटेंट तेवढा जरी अभ्यास केला तर तुमची निवड ही 100% होणार आहे. यामध्ये तुमचा असा फायदा आहे की आपण वेबिनारद्वारे मार्गदर्शन करतो, अपडेट तुम्हाला वेळोवेळी युट्यूब चॅनलवर देतो. तसेच टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यामध्ये प्रीमियम आहे आणि फ्री आहे. त्याच्यामध्ये देखील आपण लाईव्ह तुम्हाला काय करत असतो? अपडेट देत असतो. आणि प्रत्येक 8 दिवसाला आपण काय करत असतो? लाईव्ह सेशन एक ठेवत असतो की तुमचे जे काही समस्या आहेत आढावा घेण्यासाठी तयारी कशी चालली आहे त्याचा आपण अपडेट घेत असतो. तर हे कंटेंट्स तुम्ही घ्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. अत्यंत महत्त्वाचा कंटेंट्स आहे. 100% तुमचा त्यामध्ये फायदा होणार आहे. त्याच पद्धतीनं लिपिक पदाची तयारी करत असाल त्याचे पॅसेज आहेत, ऑथेंटिक टेस्ट सिरीज तयार केलेली आहे, कॉम्प्युटरचे क्वेश्चन्स आहे. म्हणजे सर्व डाटा तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळणार आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला देखील म्हणजेच टेलिग्राम चॅनलला देखील तुम्ही काय करा? सबस्क्राईब करा. तर पाहूया, भारतातील सर्वात लांब नदी आहे ती आहे गंगा नदी. पुढचा प्रश्न पहा काय म्हटलेला आहे? भारतातील दक्षिण टोक कोणते आहे? भारताचे दक्षिण टोक कोणते आहे? कन्याकुमारी, रामेश्वरम, तिरुवनंतपुरम, चेन्नई. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? कन्याकुमारी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, भारताचे राष्ट्रपती कोण आहे? सध्या चालू घडामोडीवरचा प्रश्न आहे. नरेंद्र मोदी आहेत का? नाही. रामनाथ कोविंद आहेत का? नाही. द्रौपदी मुर्मू, प्रतिभा पाटील. तर या प्रश्नाचं काय योग्य उत्तर असणार आहे? द्रौपदी मुर्मू हे 2023 पासून काय आहेत? यामध्ये कार्यरत आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सर्व टॉपिक्स आपण यामध्ये काय करत आहोत? टेस्ट सिरीज मध्ये आपण घेत आहोत. आणि येत्या पुढच्या काही दिवसामध्ये सुद्धा आपण टेस्ट सिरीज लाईव्ह सुरू करणार आहेत की तुमचा अभ्यास किती झालेला आहे ते पाहण्यासाठी. तुम्हाला ते प्रश्नपत्रिका तुमच्या मोबाईलवर डायरेक्टली तुम्हाला सोडवता येईल आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पाहता येतील आणि तुमचा अभ्यास किती झाला, काय नाही, किती अभ्यास करायचे, सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. आपल्याशी जोडा मित्रांनो. 100% पोस्ट ही तुमच्या हातामध्ये असणार. ज्या पद्धतीने आपण गायडन्स करालो त्या पद्धतीनं तुम्हाला परंतु ते कार्य करावे लागणार आहेत. आणि तुमचे टायपिंग कशा पद्धतीची चालू आहे काय नाही सर्व तुम्ही तुमची माहिती कमेंट्स बॉक्समध्ये देत चला. तुम्हाला काय पाहिजे त्यावर आम्ही व्हिडिओ बनवण्याचा काय करू? प्रयत्न करू. तर पहा पुढचा प्रश्न, भारतीय संविधान कोणत्या वर्षी लागू झाले? 1947, 1950, 1952. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे पाहू शकता या ठिकाणी 1960. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 1950 मध्ये संविधान लागू झालेलं आहे. पुढचा प्रश्न काय आहे? भारतीय संविधानातील किती अनुच्छेद आहेत? तर 395, 448, 470, 500. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 395. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे पंतप्रधान कोण निवडतो? राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा किंवा सर्वोच्च न्यायालय. तर काय असणार या प्रश्नाचं उत्तर असणार आहे राष्ट्रपती हे भारताचे काय करत असतात? पंतप्रधानांची निवड करत असतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय
संविधानातील कोणत्या कलमात समानतेचा अधिकार आहे? कलम 14, कलम 19, कलम 21, कलम 32. तर कलम 14 मध्ये काय समानतेचा अधिकार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रगीत पुढे पहा, भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? तर वंदे मातरम आहे का, जनगण मन, सारे जहां से अच्छा, हम होगे कामयाब. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जन गण मन. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, लोकसभेच्या किती जागा आहेत? 543, 545, 550, 552. तर 543 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अशाच प्रकारचे सर्व टॉपिक्सवर प्रश्न पाहण्यासाठी आणि स्वतःची तयारी करून घेण्यासाठी आपल्याशी जोडा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा.